नंदुरबार शहरातील बेघर आदिवासींसाठी मंजूर झालेल्या सुमारे 1200 लाख रुपयांच्या घरकुल निधीचा त्वरित विनियोग करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपाचे नगरसेवक लक्ष्मण माळी आणि विरोधी गट नेते आनंद माळी यांनी दिला आहे. माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शबरी घरकुल योजनेतून नगरपालिका हद्दीतील बेघर आदिवासींसाठी निधी मंजूर करून दिल्याचं त्यांनी सांगितले. मात्र नगरपालिकेने अद्याप सर्वेक्षण अहवाल सादर केलेला नाही आणि लाभार्थ्यांची यादी तयार केलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जागेच्या उपलब्धतेअभावी योजना रखडल्याचं स्पष्टीकरण देत लवकरच सर्वेक्षण करण्यात येईल असं म्हटलं आहे. यावर प्रत्युत्तर देताना माळी यांनी नगरपालिकेवर जबाबदारी टाकत दिशाभूल थांबावी आणि निधी परत जाण्यापूर्वी घरकुलांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. निधीचा वेळेत उपयोग न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा पुनरुच्चार करण्यात आला आहे. माजी आदिवासी विकास मंत्री आणि विकास पुरुष आदरणीय डॉक्टर विजयकुमारजी गावित साहेब यांच्यावर जे रघुवंशी आरोप करतायत ते मुळात चुकीचे आहे. त्यांचा अभ्यास नसल्यामुळे ते असे आरोप करतात. वास्तविक हा जो घरकुल हा मुद्दा आहे, शबरी घरकुल, हा घरकुल मुद्दा एवढा सेन्सिटिव्ह आहे की आजपर्यंत नंदुरबार नगर परिषदेने कधीही स्वतःहून एकही लाभार्थीची यादी तिथपर्यंत पोहोचू दिलेली नाही किंवा स्वतःहून लाभार्थी तयार करून दिले नाही. हे तर गावित साहेबांना जेव्हा कळालं तेव्हा गावित साहेबांनी स्वतःहून 500 घरांची मंजुरी देत निधीसुद्धा वर्ग करून दिला होता. आणि त्यांनीच हा नियम काढला की जर त्या आदिवासीकडे फक्त जर जागा नसेल तर मागची जी 3 वर्षाची घरपट्टी आहे तिची पावती बी दाखवली तरी तो लाभार्थी मंजूर करण्यात यावा, असं त्यांनी त्याच्यात तरतूद केली. हे आरोप रघुवंशी जे करतायत त्यांनी पहिले स्वतःचा अभ्यास करून घ्यावा आणि नंतरच गावित साहेबांवर त्यांनी टीका करावी असं मला वाटतं. खरं म्हणजे असं असतं की जे काही स्थानिक स्तराच्या संस्था असते या संस्थेने सर्वे करून जे काही स्लम एरिया असतात त्या स्लम एरियामधले जे आदिवासी लोक असतात त्यांना ते जिथं राहतात किंवा त्यांना नवीन जागासाठी सुद्धा शासनाने पैसे 1 लाख रुपये देऊ केलेले आहेत. यांनी स्थानिक स्तराच्या संस्थेने तो सर्वे करून तो सर्वे त्यांनी आदिवासी विकास विभागाकडे त्यांनी पाठवला पाहिजे. पण आजपर्यंत त्यांनी अशी स्वतःहून कोणतीही कृती केलेली नाही. म्हणून आजपर्यंत नंदुरबार नगरपालिका हद्दीमध्ये एकही घरकुल शबरीवाल्याला लाभ मिळालेला नाही आणि आदिवासी लोक यापासून वंचित आहेत. वास्तविक आदिवासी वस्त्यांचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. त्यांना आता ती शासकीय जमिनीवर त्यांच्या ज्या आदिवासी वस्त्या आहेत, खरं बघायला गेलं तर रघुवंशींनी अनेक शासकीय जमिनी त्यांच्या नावावर करून घेतलेल्या आहेत. परंतु जे बिचारे गोरगरीब लोक आहेत त्यांना साधारण 500 स्क्वेअर फूटचा सुद्धा प्लॉट त्यांनी नावावर करून दिलेला नाही. ते त्यांच्यासाठी सर्व करतात पण गरीब लोकांसाठी ते करायला काहीही तयार होत नाही. आमच्याकडे काही मुद्दे आहेत. आता आदिवासी विकास एकलव्य आदिवासी युवा संघटना आहे, त्याच्यानंतर शिवसेना उभाटा गट आहे, भारतीय जनता पार्टीचे लोक आहे, यांनी सुद्धा वेळोवेळी अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत. एवढ्या मागण्या करूनही एवढा पैसा आणून इथं आल्यानंतरही जर त्या पैशाचा विनियोग चांगला झाला नाही तर याला सर्वस्वी जबाबदारी ही नंदुरबार नगरपालिका आहे. कारण की यांनी जिथून कोणताही झोपडपट्टीचा सर्वे केलेला नाही आणि सर्वेवर लाखो रुपये उधळलेले त्यांनी याच्या अगोदरही, परंतु सर्वे प्रॉपर झालेला नाही, आजपर्यंत अहवाल प्राप्त नाही. जर त्यांनी तो केला असता तर आज तो पैसा नंदुरबार नगरपालिकेच्या आदिवासी लोकांना तो मिळाला असता, त्यांना घरकुलचा लाभ मिळाला असता आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला याचे सर्व अधिकार आहेत कारण की ती त्यांच्या क्षेत्रामध्ये येते. तर त्यांनी नंदुरबार नगरपालिकेने वर बोलताना रघुवंशींनी कमीत कमी अभ्यास करून बोलावं असं मला वाटतं. धन्यवाद.